नमस्कार. प्राईड न्यूज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. मी रिपोर्टर दीपक भवर. आज आपण मराठा आंदोलक, मराठा रणरागिणी सरोजताई देशमुख यांची मुलाखत घेणार आहोत. यांनी भरपूर मराठा आंदोलने केलेली आहेत. यांचं काय जीवन प्रवाह आहे आणि जरांगे पाटलांसोबत ह्यांचा जे काही संपर्क झालेला आहे की निवडणूक संदर्भात असो किंवा एखादा मराठा जरांगे पाटलांनी एखादा मराठा उमेदवार उभं करण्याचा प्रश्न असो किंवा जे काही चर्चा झालेली आहे आंतरवेली सराटीमध्ये ते आपण जाणून घेणार आहोत. ताई, तुमचा मला थोडासा परिचय द्या आणि काय लढ्याचं स्वरूप आहे ते थोडंसं सांगा. मी सरोज नंदकिशोर देशमुख आणि खरं तर मी सुरुवातीपासून चळवळीत काम करते, आंदोलन करते आहे. पण जेव्हापासून मनोजदादा जरांगे पाटील यांचा आपला आरक्षणाचा लढा सुरू झाला आहे, 13-14 महिने झालं, तर ह्या पूर्णच दिवसामध्ये दादांसोबत मी पूर्णपणे स्वतःला झोकून देऊन काम केलेलं आहे आणि पुढं पण करत राहणार. ताई, आता रिसेंटली मनोजदादा जरांगे म्हटले होते की आम्ही मराठा आंदोलक उभे करणार, उमेदवार उभे करणार मराठा पक्षाकडून. तर अचानक त्यांनी काय झालं, असं काय घडलं अंतरवेली सराटीमध्ये, तुम्ही तिथे होत्या, की त्यांना माघार घ्यावी लागली की मी निवडणूक लढवणार नाही असं मनोजदादा म्हणालेत. असं काय घडलं होतं तिथे? खरं तर माहिती आहे का, आता आपण हे 14 महिन्यापासून मनोजदादा जरांगे पाटील यांचं आंदोलन आपण सगळेजण बघत आहोत. आणि आंदोलन करत असताना दादा फक्त एक आंदोलन करता म्हणून आपल्या समाजाचं वाटोळ नाही व्हावं, आपल्या समाजाला आरक्षण मिळावं आणि ओबीसीतून 50% आरक्षण मिळून आपल्या समाजातील मुलं हे अधिकारी झाले पाहिजे, हा त्यांचा प्रथम उद्देश आहे. आणि त्याच उद्देशाने आणि तोच म्हणजे ध्यास धरून ते खरं तर चालत आहेत. खरं तर माहिती आहे का, दादांनी वेळोवेळी सांगितले की मला आणि माझ्या समाजाला कधीही राजकारणात जायचं नाही. म्हणजे वेळोवेळी त्यांनी सरकारला वेळ देत राहिले, म्हणजे खूप सारा वेळ दिला त्यांनी सरकारला. स्वतःच्या जीवावर बेतेल असे त्यांनी आमरण उपोषणसुद्धा केले 6-7. त्या आमरण उपोषणमध्ये आपण बघितलेलं आहे की कधी त्यांचा श्वास जाईल असं आपल्याला वाटत होतं. म्हणजे स्वतःची आहुती देण्यापर्यंत त्यांनी आमरण उपोषण समाजासाठी केलेले आहेत. त्यामुळे त्यांचा आणि राजकारणाचा काही संबंधच नव्हता आणि वेळोवेळी ते आपल्याला नेहमीच बोलत होते. आताही माहिती आहे का, आचारसंहिता लागायच्या 1 दिवस आधीपर्यंत दादांचं उद्गार होतं, आपल्याला विधान होतं, एक मोठं विधान होतं की जर माझ्या समाजाला आरक्षण भेटलं तर मी आजही मला राजकारणात जायचं नाही. फडणवीस साहेबांना मी मानतोय, फडणवीस साहेबांनी खरं तर माझ्या समाजाला आरक्षण द्यावं आणि मला कुठलीही भूमिका घ्यायची नाही. मला फक्त माझ्या समाजासाठी पाहिजे. माझ्या समाजातील गोरगरीब लेकरबाळ आहेत, ते मोठी झाली पाहिजे, अधिकारी बनली पाहिजे, हे माझं स्वप्न उराशी बाळगून मी आहे. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी खरं तर मी आज ह्या आंदोलनमध्ये आहे आणि पूर्ण समाज मी एकत्र. निश्चितच आपण बघितलं की आत्तापर्यंत कधी झालं होतं, न भूतो न भविष्यतो, एवढा समाज आज दादांनी एकत्र केलेला आहे. एक सूत्रामध्ये लसणाच्या गाठीसारखा बांधून ठेवलेला समाज आहे. खरं तर ह्याचं कारण की मनोजदादा जरांगे पाटील हे एक प्रामाणिक आणि उभरतं नेतृत्व आणि निस्वार्थ नेतृत्व आहे. हे कोणीच आपण विसरायला नाही पाहिजे आणि ह्यापेक्षा वेगळं काही त्यांच्याकडे कोणी बघायला नाही पाहिजे. हे मला तरी एक आवर्जून त्यांचे एक आंदोलन करता आणि जरांगे पाटील समर्थक म्हणून आज मला वाटतंय. राहिला राजकारणाचा प्रश्न, खरं तर दादा वेळोवेळी सांगत होते की मला आणि माझ्या समाजाला आरक्षण, म्हणजे ह्या राजकारणात बिलकुलच जायचं नाहीये. पण माहिती आहे का, काही ह्या मुरदाड शासनाने काही आपल्या मागण्या मान्य नाही केल्यामुळं म्हणा किंवा काही कारणास्तव म्हणा, दादांना हे पाऊल उचलावं लागलं. आणि काही जणांना वाटत होतं की आपण सत्तेमध्ये गेलं म्हणजे काही आपल्या सीट तिथं लागून जातील आणि मग तिथं दादांचं पावर वाढेल. पण दादा ह्या मताशी नव्हते, शेवटपर्यंतही नव्हते. आता जेव्हा दादांनी इच्छुक उमेदवार द्यायचे म्हणून ठरवले, सुरुवातीला दादांनी बायोडाटा मागितले, तर आपण माहिती आहे की एखाद्या पक्षाकडे जाणार नाहीत एवढे बायोडाटे आज दादाकडे पडलेले होते, जवळजवळ 1000 ते 1500. आणि हेच नाही तर जेव्हा उमेदवारांची मुलाखत होती तेव्हा तुम्हाला सांगायचं झालं जवळजवळ कितीतरी 1000 गाड्या होत्या. की जगातील खरं तर इतिहासातील पहिली नोंद असेल की एवढे उमेदवार तिथे, इच्छुक उमेदवार फक्त मराठा समाजाचेच नाही तर तुम्ही बघतायत की आपल्या उमरखेड सारखी जी राखीव जागा आहे हिचे सुद्धा 15 ते 16 इच्छुक उमेदवार तिथे होते. म्हणजे आज आपली म्हणजे पाटलांची ताकद किती हे आपल्याला ह्यातूनच समजते की पाटील कुठल्या एका समाजाचा विचार करत नाहीत किंवा कुठल्या जातीचा विचार करत नाही. आज प्रत्येक जात दादाला मानतीये. आणि जरी कोणाला जरी आता तुम्ही मला प्रश्न केलाय की बाबा नेमकं काल काय घडलंय, तर नेमकं दादांनी आपल्याला सुरुवातीपासून सांगितलं होतं की जोपर्यंत जरी मी इच्छुक उमेदवारांची यादी मागवलेली असली, जरी मी मुलाखती जरी घेतलेल्या असल्या, तरी सुद्धा आपले 3 समाजाचे सूत्र जुळाल्याशिवाय मी निवडणूक लढणार नाही. कारण एका समाजावर आपल्याला माहिती आहे की एका समाजातील मतावर आपण निवडून येणार नाही. आणि ह्या 10-15 जागेसाठी किंवा 50 जागेसाठी मला माझ्या समाजाचं वाटोळ निश्चित करायचं नाहीये. कारण माझे ॲम्बिशन्स वेगळे आहेत. मला माझा लढा सुरू ठेवायचा आहे आणि मी माझा लढा संपू देणार नाही. जेव्हा नारायणगडची सभा झाली, नारायणगडला दसरा मेळावा झाला, तेव्हा सुद्धा समाजाकडनं दादांनी बोलून घेतले की जर मी उद्या निवडणुकीत उतरलो किंवा मी उद्या रणांगणात आलो, विधानसभा लढवली,
तर तुम्ही माझा लढा बंद पडू देणार नाही, हे मला आधी वचन द्या. जेव्हा समाजाने वचन दिलं तेव्हा दादांनी उराशी गाठ बाळगली होती की आपण काही जागा लढाव्यात. तरी सुद्धा दादाचं ठाम मत नव्हतं शेवटपर्यंत की ह्या जागा लढल्याच पाहिजे. पण जेव्हा धर्मगुरूंची दोन्ही समाजाची मीटिंग झाली त्या दिवशी दादांनी डिक्लेअर केलं की आपल्याला काही जागा लढायच्यात. आणि काही जागा लढत असताना जेव्हा आता परवाला जी दादांनी उमेदवारांना बोलवलं होतं, उमेदवारांची जी यादी दादा डिक्लेअर करणार होती. आता तुम्हाला माहिती आहे की विधानसभेचं वातावरण आहे, निवडणुकीचं वातावरण आहे. बोलणारे तर काही बोलतात, बोलणाऱ्यांना काहीच लागत नाही. पण माहिती आहे का, जरांगे पाटलांचे आम्ही जे समर्थक आहोत, जे दादांना जवळून बघतोय त्या 14 महिन्यापासून, ते ठामपणे सांगतोत की जरांगे पाटील हा हे माणूस कोणाला मॅनेज होणारे, कोणाचे पैसे घेणारे किंवा कोणाच्या भूलथापांना बळी पाडणारे किंवा कोणी वरून प्रेशर आणलंय म्हणून ते थांबणारे नाहीयेत. तर दादांनाही असं वाटलंय की निश्चितच आम्ही जी आमची उमेदवारांची जी दादांनी ज्या डिक्लेअर केल्या होत्या सीटची, तालुके डिक्लेअर केले होते, विधानसभा डिक्लेअर केल्या होत्या, तेव्हा दादांचं शेवटपर्यंत होतं की मला माझे उमेदवार द्यायचेच आहेत. निश्चित मी पण त्या उमेदवारामध्ये इच्छुक उमेदवार होती हदगाव हिमायतनगरमध्ये. आणि तुम्ही हदगाव हिमायतनगरमध्ये काम करता, तुम्हाला माहिती आहे की गावागावामध्ये माझं सुद्धा एक चांगलं म्हणजे माझ्यासाठी एक चांगलं वातावरण निर्माण झालं होतं. प्रत्येकजण आजही मला फोन करतोय की ताई आज आम्ही तुमच्या निर्णयाची वाट बघत आहोत, काय करायचं. आणि प्रत्येकानं प्रश्न पडलेला आहे की जरांगे पाटलांनी असं का केलंय. आज आम्ही त्यांच्या लक्ष देऊन होतो की त्यांनी उमेदवार दिलेच पाहिजेत. हा आपला भाग झाला, जे राजकीय इथं आपला कुठंतरी स्वार्थ निर्माण झालाय की पाटलांनी उमेदवार दिलेच पाहिजेत. पण आपल्याला माहिती आहे की खरं तर या निर्णयाचं सगळ्यांनी स्वागत करायला पाहिजे पाटलांच्या. कारण पाटलांनी आतापर्यंत 15 महिन्यापासून जो पाटील लढा लढत आहे त्या लढ्यामध्ये त्यांनी कुठेही समाजावर कुठलीही आच येऊ दिली नाही किंवा समाजाला कुठे वेठीत जाण्याचा प्रयत्न केला नाही. आपण बघत आहोत समाजा स्वखुशीने त्यांच्यासोबत आहे. ते कधी म्हणत नाहीत की समाजाला तुम्ही या माझ्या मागे गाडी आणलीच पाहिजे किंवा फिरलंच पाहिजे. मी स्वतः दादांसोबत 14 महिने झाले दौऱ्यात आहे. कधीच मला दादा बोलले नाही की तुम्ही सोबत आलंच पाहिजे. आता मला मागे एक जणांनी प्रश्न विचारला होता की तुम्ही एकटीच महिलांची गाडी दादांसोबत फिरता, तुम्हाला नाही वाटत आहे का खूप महिला असल्या पाहिजे. मी त्यांना स्पष्ट सांगितलंय की किती महिला असल्या पाहिजे किंवा कोण माझ्यासोबत असले पाहिजे हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाहीये. तर माझ्यासोबत काम करणारं नेतृत्व कसं आहे, माझा त्याच्यावर किती विश्वास आहे, तो माझा किती सन्मान करतो हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि खरोखर आज जरांगे पाटील हे जे मी बोलतेय तसेच आहेत. माहितीये का, जर विधानसभा नाही लढायची ठरवली म्हणजे फार काही मोठं डोंगर नाही कोसळले समाजावर. उलट विधानसभा नाही लढायची ठरवली तर हा खरं तर समाजहिताचा प्रश्न असणार आहे. दादांची काहीतरी गनिमी कावा तर निश्चित असणारच आहे. जरांगे पाटील हे माणूस काही असे नाहीत, खूप मोठी चाणक्य नीती आहे त्यांच्याजवळ. आजही त्यांना वाटतंय की माझ्या समाजातील मुलाबाळांचं बरं झालं पाहिजे. आजही समाजाच्या जरी त्यांच्याकडे एखादं सरकार जरी त्यांच्या सोबत नसेल तरी सुद्धा त्यांच्यामध्ये एवढी शक्ती आहे की ते आजही समाजाच्या कुठल्याही प्रश्नावर ते स्वतः ठामपणे खंबीरपणे उभं राहू शकतात आणि समाजाला साथ देऊ शकतात. हा समाजाचा विश्वास आहे, आपला विश्वास आहे, सगळ्यांचा विश्वास आहे. पण जे कोणी नाराज झाले असतील की या पाटलांनी हे यातून माघार घेतली किंवा हे लढवलं नाहीये तर हे अत्यंत चुकीचं आहे. कारण त्यांचं म्हणणं बरोबर आहे की एका समाजावर आपण जागा लढू शकत नाही. जे आपलं त्रिसूत्रीकरण होतं, दादांनी जे राजरत्न आंबेडकर साहेब असतील किंवा आपल्या मोमेडियन समाजाच्या ज्या जागा असतील, ज्या जागांची दादांनी यादी मागवली होती, तर आम्ही त्याला आम्ही स्वतः तिथं बसून होतो. दादांनी स्वतः 11:30 वाजता जेव्हा आम्हाला आमचं नावाचं डिक्लेरेशन करायला बोलवलं तेव्हा सुद्धा दादा बोलले की अजूनही आपल्याकडे यादी आलेली नाही, आपण आपल्या समाजावर निवडून येऊ शकतो का. तर आम्ही सुद्धा ठामपणे दादांना सांगितलं की दादा एका समाजावर निवडणूक लढवल्या जात नाहीये, आपण अजून वाट बघू या गोष्टीची की आपल्याकडे यादी येते का. दादा परत अजून 1-1.5 तासानंतर आले तरी सुद्धा यादी आलेली नव्हती तिथे. परत दादांनी सकाळची वेळ दिल्यानंतर दादांनी ठरवलं की 7 वाजता आपण डिक्लेअर करू, तर तेव्हाही यादी नव्हती आली. आणि नंतर दादांनी 9 वाजता आपली लाईव्ह पत्रकार परिषद घेतली आणि त्यातून सांगितलं की बाबा माझ्या एकटा समाजा लढू शकत नाही. आणि निश्चितच माहिती आहे का, निश्चित काही जागा आल्या असत्या जिथे की बाबा आपला मराठा बहुबोल समाज आहे किंवा मग एक नेतृत्व पण तिथं चांगलं दिलेलं आहे, एखादा उमेदवार चांगला दिलेला आहे किंवा तो बलाढ्य आहे किंवा समाजात तिथे मागे अशी काही जागा येऊ शकल्या असत्या, पण सगळ्या जागा नसत्या येऊ शकल्या. आणि इथेच आपली थोडीफार हार झाली असती. का तर माहिती आहे का, सुरुवातीलाच आपण लोक उभे करत आहोत आणि सुरुवातीलाच जर समाज तिचा आपला हरला तर मग तिथं निश्चितच आपला समाज कुठंतरी हरण्याची भीती होती. आणि आपल्याला आपलं हे आंदोलन संपू द्यायचं नाही, आपला लढा संपू द्यायचा नाहीये. आरक्षण तर आपण घेणारच आहोत, आरक्षण आपल्याला देणंच आहे, कारण ही आपली सुरुवातीची मागणी आहे आणि ही मागणी आपली खरी आहे आणि कोर्टात टिकणारी आहे. त्याच्यामुळे ते तर आपण घेणारच आहोत. पण पुढील जे प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, तुम्हाला माहिती आहे महिला अत्याचार वाढलेले आहे, महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे,
ह्या सगळेच प्रश्नासाठी जे सरकार आता वेठीत धरत आहे आपल्याला, हे सुद्धा दादांना ह्या सुद्धा प्रश्न कुठेतरी मार्गी लावायचे आहेत. आणि मग ह्यासाठी निवडणूकच लढवावं हे तर मला असं वाटत नाही. दादा सामाजिक याच्यातून सुद्धा दादांनी खूप मोठं आंदोलन उभं केलेलं आहे. आज आपण बघतोय आरक्षणाचा आपला जो कित्येक वर्षापासून जो प्रलंबित प्रश्न राहिलेला होता, यासाठी मागील काळात 58 मोर्चे निघाले. 58 मोर्चामध्ये आपल्याला एक नेतृत्व लाभलं नव्हतं, त्यामुळे हे आंदोलन पुढे गेले नाही. पण जरांगे पाटलांचं जेव्हा नेतृत्व आणि स्वार्थता लाभलं, तेव्हा माहितीये का, एक जगाच्या पाठीवर त्याची नोंद झाली. जगाच्या पाठीवरच नाही तर विदेशात सुद्धा त्याची नोंद झाली आहे. आज माहितीये का, जरांगे पाटील हस्ती म्हटलं की आजही लोक एक म्हणजे अभिमानाने त्यांची आपली छाती फुगते, आपल्याला माहिती आहे. आणि या अनुषंगाने मला वाटत नाही की पाटलांनी ज्या विधानसभेचा जो निर्णय घेतला आहे तो चुकीचा आहे. निश्चितच हा स्वागत करण्यासारखा समाज हिताचाच आहे. कारण आपल्याला जरी यामधला पूर्ण अभ्यास नसला तरी दादाला पूर्णपणे अभ्यास आहे की आपण समाजासाठी काय केलं पाहिजे. आणि निश्चित माझ्यासारखे 4-2 लोकांना जर निवडून येऊन आम्ही पुढे गेलो असतो निश्चितच. पण जो गोरगरीब समाज आहे, जो कितपत पडलेला समाज आहे, ज्यांचा आपल्याला विचार करायचा आहे, तो कुठेतरी म्हणजे बाजूला गेला असता. निश्चित बाजूला जरी नसता गेला तरी पण ह्या 4-2, 8-10 जागांसाठी आपल्या समाजाचे निश्चित कुठेतरी वाटोळ होईल हे दादांना वाटलं. आणि म्हणून दादांनी कुठेतरी माघार घेतली. कोणी म्हणत आहे की नाही दादांवर कोणाचं प्रेशर आलंय म्हणून घेतली किंवा मॅनेज झाली, हे बिलकुलच नाही. हे जे म्हणत असतील ते माहिती का, निश्चित आपले विरोधक आहेत तेच आपले बोलत आहेत. पण जरांगे पाटील समर्थक आहेत, जे समाजासोबत आहे, जे दादांसोबत आहे, ते कोणी असं शब्द काढत नाही. आजच आपण बघा, आज दादांची माजलगाव मधून जी रॅली निघाली, तर आज माहितीये का, म्हणजे हजारोच्या म्हणता येणार नाही तर कितीतरी लाखोच्या संख्येने आज दादांसोबत समाज आहे. आज हजारोच्या संख्येने दादासमोर गाड्यांचा ताफा आहे. निश्चित हा ताफा आपल्याला दिसला नसताच. ताई मला एक गोष्ट सांगा मॅडम, सुपडा साप हा विषय चर्चेमध्ये आहे. मग सुपडा साप काही पोस्टमध्ये किंवा काही चर्चा ऐकलेली आहे की सुपडा साप म्हणजे भाजप सरकारचाच का सुपडा साप? इतरही पक्ष आहेत, इतरही पक्षांचा सुपडा साप होणार आहे का? दादाचं काय मत आहे? मराठा आंदोलकांचं काय मत आहे? खरं तर माहिती आहे का, आपण जेव्हा आंतरवालीमध्ये लाठीचार्ज झाला तेव्हापासूनच आपण हा विषय हाताळत आहोत. आणि दादाही वारंवार बोलत आहेत की आंतरवालीतील महिलांवर जो लाठीचार्ज झाला होता तो सत्तेत असलेल्या सरकारनेच केलेला होता. आणि त्याला कारणीभूत खरं तर म्हणजे फडणवीस साहेबच आहेत, हे दादांचंही वेळोवेळी म्हणणं आहे. आणि दादांनी ह्या पण गोष्टीवर त्यांना म्हणजे वेळोवेळी संधी दिली की तुम्ही जे आमच्या समाजात जे लागलेले केसेस आहेत त्या मागे घ्या. पण ते सुद्धा त्यांनी कधीच घेतल्या नाही. उलट त्यावर त्यांनी सांगितलं की ह्या केसेस कुठेही मागे घेतल्या जाणार नाहीत. आणि आता बघितलंय की आंतरवाली ती जे महिला आहे त्या एवढा रक्तबंबाळ झालं होतं. आता मी स्वतः आंतरवालीमध्ये 8-8 दिवस 10-10 दिवस असते. अजूनही तिच्या अशा काही म्हणजे असे काही युवक आहेत की त्यांच्या पायातील शरीराच्या गोळ्या सुद्धा निघाल्या नाहीत. महिलांचे डोके फोडलेले आहेत. आता आम्ही जे एक विजूदादा तारक म्हणून आणि आहे त्यांच्याकडे आम्ही असतो, त्या जे आपण ते शीन बघतोय त्या दोघांना घेऊन जाताना, खरं तर ते त्यांच्या घरचे. अजूनही ती जी आमची माऊली आहे त्या विजूदादा तारक यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांचं आज सुद्धा माहितीये का पूर्णपणे त्या बऱ्या झाल्या नाहीयेत. म्हणजे असे अनेक कारणं आहेत. आणि हेच नाही तर माहितीये का, मी सुद्धा स्वतः ह्याला म्हणजे मी सुद्धा बळी गेलेली आहे. तुम्हाला माहितीये का, मागच्या लोकसभेत माझ्यावर केसेस भरपूर आहेत. माझ्यासारखे अनेक महाराष्ट्रामध्ये महिला युवक आहेत की आंदोलनामध्ये म्हणजे फडणवीस सरकारने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, एक खुनशी राजकारण केलेले समाजासोबत. खरं तर माहितीये का, मराठा समाजाला कसं वेठीस धरायचं आणि मराठा समाज हा कसा मागे आला पाहिजे, म्हणजे त्यांची एक अशी भावना होती की आपण वेळोवेळी जर यांच्यावर केसेस लावल्या तर आंदोलन तीव्र होणार नाही. जो युवक पिढी असतील किंवा पुरुष असतील किंवा महिला असतील, ह्या कुठंतरी या आंदोलनापासून माघार घेतील म्हणजे केसेस लावून. पण असं झालं नाही. उलट जेवढे ते आपल्यावर केसेस लावत राहतील तेवढं आपण तापून उठलो आणि वेळोवेळी आंदोलन करत राहिलो, रस्त्यावर आलो. आणि मी याला बळी पडली. तुमच्या माहितीसाठी तुम्हाला माहिती असेल की एकमेव अशी महिला मी होती की मला तडीपार सुद्धा करण्यात आलं होतं लोकसभेच्या वेळेस 3 जिल्ह्यातून 2 वर्षासाठी. म्हणजे अशा अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. आणि आपल्याला आरक्षणाला बाधित असणारं सुद्धा हे सरकार आहे, फडणवीस सरकार. त्याच्यामुळे दादाच वेळोवेळी सारखं सांगणं असते की याचा सुपडा साफ करायचा. पण आता याच्यामध्ये अजून दादानी काही तसे म्हणजे आदेश दिले नाही. जे चालले की बाबा दादानी ह्याला पाठिंबा दिला, त्याला पाठिंबा दिला किंवा आदेश दिलाय. पण काल जर आपण एक पत्रकार परिषद दादांची बघितली असेल की दादानी सांगितले की मी 2 दिवसात ह्यावर सुद्धा बोलणार आहे. अजून मी बोललो नाही, पण मी 2 दिवसात बोलणार आहे की आपल्याला कोणाचा सुपडा साफ करायचा आहे. निश्चितच यावेळी दादा असं करणार असेल की बाबा जो कोणी समाजाच्या बाजूने बोलणारा असेल, जो कोणी माझ्या समाजाच्या मुलाबाळांचा विचार करणारा असेल, त्याला निश्चित आपण मदत करू. हे खरं तर दादांचं वक्तव्य असणार आहे. म्हणजे मी म्हणत नाही की दादाचं असेलच म्हणून, पण निश्चितच असं असणार आहे. कारण दादांना चांगलं ओळखतो आम्ही. दादा फक्त समाजाचा विचार करतात, कुठल्या पक्षाचा किंवा कुठल्या नेत्याचा विचार करत नाही. किंवा कुठला नेता जवळचा, कुठला दूरचा, कुठला व्यक्ती माझ्या जवळचा, हा विषय नाही दादाजवळ. दादाजवळ म्हणजे रस्त्यावर बसणारा गरीब तर उच्च एकदम वर्गीय, ह्या सगळ्यांना दादाने एका सूत्रामध्ये कवटाळून धरलेलं आहे. आणि सगळ्यांसाठी दादाजवळ म्हणजे सारखी रणनीती आहे.
ताई, तुमच्यावरती मराठा आंदोलन करताना गुन्हे दाखल झालेले आहेत. गुन्हे दाखल झाल्या वेळेस कोणतं सरकार होतं आणि तुम्हाला कोणी सपोर्ट केला, काय त्यावेळेस तुम्ही काय केलं नेमकं? खरं तर माझ्यावर गुन्हे तर म्हणजे भरपूर गुन्हे दाखल झालेत. आता दादाच्या आंदोलनमध्ये झाले, पण ह्या पूर्वी सुद्धा मला माहिती आहे का, फडणवीस सरकारने जेलमध्ये सुद्धा मी जाऊन आलेली, 5 दिवस मी जेलमध्ये सुद्धा राहून आलेली आहे. फक्त समाजाचं काम करताना मी कधी माझ्या स्वतःचं घरच्यासाठी किंवा माझ्या व्यक्तिकेच्यासाठी मी कधीच कुठलीच मागणी नाही किंवा कधी कुठलंच मी काम केलं नाही. त्यावेळी सुद्धा आता तुम्हाला माहिती आहे की मी त्यावेळी सुद्धा जेलमध्ये जवळजवळ 5 ते 6 दिवस राहून आले. कित्येक माझ्यावर केसेस आहेत, पण माझी आक्रमकता कधीच कमी झालेली नाही आणि अजूनही होणार नाहीये. आणि मला जेव्हा त्यांनी तडीपार केलं किंवा मी जेलमध्ये गेली, तेव्हा सुद्धा फडणवीसचं सरकार होतं आणि त्यांनी जेलमध्ये टाकण्याचं असेल किंवा मला तडीपार करण्याचं असेल, हे सुद्धा कटकारस्थान त्यांनीच केलेलं आहे. मॅडम, मला एक गोष्ट सांगा, लोकसभेला जरांगे फॅक्टर खूप मोठ्या प्रमाणात चाललंय. ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला होता त्यांचा जवळपास सुपडा साफ झालेला आहे. मग ते BJPचे असो किंवा इतर कुठले मित्र पक्ष असो, त्यांचे खासदार पडलेले आहेत आणि जे मराठ्यांच्या विरोधामध्ये होते त्यांना लोकांनी पाडलेले आहेत. याबद्दल काय म्हणताय तुमचं? खरं तर माहिती आहे का, लोकसभेला निश्चितच जरांगे फॅक्टर चाललं, पण आपण लोकसभेनंतर आपण बघितलं की काँग्रेस असो का जे कोणी निवडून येणारे खासदार असतील जरांगे फॅक्टरवर, त्यांनी कोणीही आपल्या आरक्षणावर आतापर्यंत काहीच म्हणजे वाच्यताच केलेली नाहीये. आणि खरं तर माहिती आहे का, आपल्याला समाजाला सगळ्यांना अपेक्षित होतं की आता आपलं म्हणजे जरांगे फॅक्टरचे सगळे म्हणजे संसदेत खासदार गेलेले आहे आणि निश्चितच ते आपल्या आरक्षणावर कुठेतरी म्हणजे आवाज उठवतील किंवा संसद बंद पाडण्यापर्यंत काम करतील, पण त्यांना असं कुठलंही काही केलेलं नाही किंवा वेळोवेळी दादांची भेट सुद्धा त्यांनी घेतली नाही. दादांचं अमरपोषण असेल किंवा म्हणजे काही असेल समजा, तेव्हापासून जे दादाचा लढा सुरू आहे त्यामध्ये, तेव्हापासून दादा नेहमी सांगतात की हाय आपला नाही तोय आपला नाही, दोन्ही पण सारखेच आहेत. आणि मग त्यामुळं मला असं वाटतंय की दादा आता ह्यावेळी दादांनी अजून काही आव्हान केलेलं नाहीये, पण दादा जे बोलतात की हाय आपला नाही तोय आपला नाही, ह्यापेक्षा आपल्याला म्हणजे फडणवीसात आपल्याला सुपडा साफ करायचा असतो, तो विषयच नाही, त्यालाच आपल्याला गाडायचंच आहे, म्हणजे तो सरकार नकोच आहे आपल्याला. पण आज हे सोडून जे कुठले पक्ष इथं असतील, मित्र पक्ष असतील, जो कोणी आपल्या आरक्षणाच्या बाजूने बोलल, जो कुठे आम्ही समाजाच्या बाजूने असेल, मग तो अपक्ष का असेल, तो जो समाजाच्या बाजूने बोलत असेल, समाज हिताचं बोलत असेल किंवा समाजाच्या बाजूनच उभा असेल, आज समाज त्याला समाजाचा जर त्याच्यावर विश्वास असेल तर नक्कीच त्याला सपोर्ट असणार आहे. BJPचा सुपडा साफ करा असं जरांगे पाटलांनी सांगितलं का? म्हणजे अप्रत्यक्षरित्या दादा नेहमीच म्हणतात, ज्यांनी आपल्यावर लाठीचार केलेला आहे, ज्यांनी गोळीबार केलेला आहे, ज्यांनी आपल्यावर केसेस दाखल केलेले आहे, त्यांचा सुपडा साफ करा. मग ह्यातून आपल्याला म्हणजे हे आपले निदर्शनात आहे. सुपडा साफ म्हणजे सरकारच त्यांचं होतं, फडणवीस साहेबांचं होतं, स्वतः गृहमंत्री तेच होते, त्याच्यामुळे सुपडा साफ त्यांचाच असणार आहे. मॅडम, अजून एक गोष्ट विचारायची आहे की जरांगे पाटील म्हणलेत की शिंदे सरकार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात. काय वाटते तुम्हाला? खरं तर माहिती आहे का, शिंदे साहेब देऊ शकतात हे आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे, पण काय माहिती ते आपला विचार करत नाहीत. आपण बघितले की आपण मागे आपला जो आपला मुंबईकडे जो आपण गेलो होतो, आपला ताफा घेऊन गेलो होतो, तेव्हा वाशीमध्ये स्वतः तेव्हा आपल्याला एक आत्मविश्वास आला होता की शिंदे साहेब हे निश्चितच आपल्याला आरक्षण देऊन जातील. पण ह्या मागे कुठलं कारण हे आपल्याला माहिती नाही आहे, कारण शिंदे साहेबांनी तेव्हा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची खोटी शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी सुद्धा जो वाशीमध्ये गुलाल उधळला, तेव्हा सगळ्यांच्या साक्षीने आपल्याला मनोजदादा जरांगे पाटील बोलले होते की माझ्या समाजाचा आणि माझ्या गुलालाचा अपमान करायचा नाही किंवा माझ्या उधळलेल्या गुलालाचा अपमान झाला नाही पाहिजे. पण त्यांनी सुद्धा तो गुलाल फसवा ठरवला आणि आपल्या गुलालाचा अपमान केला. त्यामुळं आता म्हणजे देतील नाही देतील हा विषय म्हणजे मी नाही सांगू शकणार तुम्हाला. एक मुख्य मुद्दा आहे मॅडम, सध्या समाजामध्ये खूप चर्चा आहे की जरांगे पाटील पहिले म्हणलेत की विधानसभा लढवणार आहेत, आता जरांगे पाटलांनी विधानसभा लढवणार नाही आहोत असं सांगितलेलं आहे. की काय वाटते? चर्चा अशी आहे की जरांगे पाटील कुठेतरी शरद पवारांचे माणूस आहे अशी चर्चा आहे, शरद पवारांना जरांगे पाटील मॅनेज झालेत असं चर्चा आहे. तर काय वाटते तुम्हाला ह्याबद्दल? कारण तुम्ही दादाच्या खूप जवळच्या आहात, आंदोलनही दादासोबत केलेले आहात, नेहमी अंतरवेली सराटीमध्ये तुमची चर्चा असते, संवाद तिथे जाऊन तुम्ही डिस्कस करता. काय वाटते तुम्हाला, दादा खरंच शरद पवार यांच्यासोबत मॅनेज झालेत का? तुम्हाला खरं जर सांगायचं झालं तर माहिती आहे का, हे जे बोलणारे लोक आहे, जे असे वक्तव्य करणारे, विधान करणारे जे लोक आहेत ते खरं तर समाजाचे असणार नाहीयेत. जे समाजाचे असतील, जे समाजाच्या बाजूने असतील, जरांगे पाटलांचे कट्टर समर्थक असतील किंवा आंदोलनकर्ते असतील किंवा जे दादांना आज दैवत मानतात, तो समाज निश्चित आज असा बोलत नाही. जो बोलणारा समाज आहे तो निव्वळ राजकारणी समाज आहे, राजकारणाच्या हेतूने तो कुठंतरी इथे आलेला आहे आणि त्या उद्देशाने बोलत आहे. तो खरं तर तो चिखलफेक करत आहे.
आपल्या समाजावर म्हणा किंवा पाटलांवर म्हणा. खरं तर तुम्हाला माहिती असेल की दादा कित्येक दिवसापासून दादांचं आंदोलन आहे. आता फक्त अंतरवालीपासूनच नाही तर कित्येक वर्षापासून 2006-07 पासून दादा आंदोलन करते आहेत आणि तेव्हापासून त्यांची समाजासाठी आरक्षणाची मागणी आहे. त्यांची स्वतःची शुभा संघटना आहे, महाराष्ट्रभर आहे आणि तेव्हापासून दादा आक्रमक आहेत. आणि जेव्हा केव्हा दादाची मागणी होती तेव्हा स्वतः पवार साहेबांचं सरकार होतं तेव्हा सुद्धा दादांनी माहिती आहे का त्यांच्या घरावर कित्येक जणांचा मोर्चा नेऊन दादांनी तिथे सुद्धा त्यांनी मोर्चा नेऊन तिथे सुद्धा दादा आक्रमक झाले होते आणि स्वतः पवार साहेबांनी त्यांना जेलमध्ये टाकलं होतं. असं असताना सुद्धा आज का बरं दादा म्हणतील की मी त्यांना निवडून द्या म्हणून. दादांनी वेळोवेळी सांगितलेलं माझा कोणीच नाहीये, ना राष्ट्रवादी ना काँग्रेस ना बीजेपी ना सेना, कोणत्याही पक्षाचा मला पुळका नाही किंवा कोणताही पक्ष माझा नाहीये. आजही जो माझ्या मराठा समाजाच्या बाजूने चालेल, जो माझ्या लेकराबाळांचा विचार करेल, जो माझ्या मराठा समाजाच्या मुलांना पुढे नेण्याचा विचार करेल तो माझा आहे. म्हणजे जेव्हा शरद पवार साहेबांची सत्ता होती तेव्हा सुद्धा दादाचा आरक्षणाचा लढा चालूच होता. मग शरद पवारची सत्ता असताना शरद पवारच्या आदेशावरून दादांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं का? निश्चितच आपण दादांचा व्हिडिओ पण बघितला असेल व्हायरल झालेला आणि सगळ्यांनाच माहिती आहे त्या गोष्टी की तेव्हा स्वतः शरद पवार साहेबांनी सुद्धा जेलमध्ये टाकलं होतं म्हणून दादा जरांगे पाटलांना. असं असताना दादा म्हणजे ह्या गोष्टी आणि आजही काही ते आपल्या समाजाच्या बाजूने उभे नाहीत आपले मराठा नेते. तसं बा त्यांचा पुळका आहे किंवा दादा त्यांची तुतारी चालवत आहेत किंवा कुठं म्हणजे कोणाचा पंजा चालवत आहे, दादा काहीच सध्या चालवत नाही. दादा सध्या स्टँड आहेत त्यांच्या जागेवर. फक्त दादानी सुपडा साप एवढंच वाक्य बोललेलं आहे आणि जेव्हा केव्हा दादा 2 दिवसानंतर काही भूमिका घेतील मग तेव्हा समाज कुठंतरी त्या गोष्टीकडे वळणार आहे. आज मी सुद्धा एक इच्छुक उमेदवार होती. आज माझं सुद्धा चांगलं म्हणजे प्रत्येक गावात मी चालत होती. आज मला सुद्धा एक आंदोलन करते म्हणून म्हणजे 4ही तालुक्यातून आज समाजाचे फोन येत आहेत. उमरखेड असेल, महागाव असेल, हातगाव ताई आपण काय स्टँड घ्यायला पाहिजे, काय करायला पाहिजे. पण आम्ही त्यांना हे सांगत आहोत की दादांनी अजून कुठला स्टँड घेतला नाही. दादांनी समाजाला काही सांगितलं नाही, कोणाला पाडायचं काय करायचं. दादा जेव्हा 2 दिवसानंतर आपल्याला काही सांगतील तेव्हा आपण मग ते करायला पाहिजे. ताई, मराठा समाजावर काही ओबीसी नेत्यांनी आपण काय म्हणूयात त्याला शब्द मराठ्यांसाठी काही शब्द वापरलेले आहेत, तर त्यांना काय बोलता तुम्ही? तुमचा काय संदेश असेल त्यांना की तुम्ही ओबीसी वर तुम्ही ओबीसी मधून आरक्षण मागू शकत नाही, आम्ही ओबीसी ही मोठ्या प्रमाणात आहोत, तुम्ही असं ओबीसी मधून 50% आरक्षण कसं घेऊ शकता? काही ओबीसी राजकारणी जे नेते आहेत ते मराठा आंदोलकांवर टार्गेट करत आहेत मराठ्यांना, त्यांना काय सांगू इच्छिता? खरं तर माहितीये का ओबीसी मराठा जो वाद आहे तो खरं तर फडणवीस साहेबांनीच हा वाद निर्माण केलेला आहे. त्यांना आजही वाटते की ओबीसी आणि मराठा वेगळा व्हावा, पण फक्त 5% असे लोक आहेत की तुम्ही जे म्हणताय ते वक्तव्य करत आहेत. जो खरा गावखेड्यातला ओबीसी आहे, जो म्हणजे खेड्यामध्ये राहणारा आहे तो आजही मराठा आणि ओबीसी एकच आहे. आजही आपल्याला माहिती आहे की ओबीसी आणि मराठा हा शेजारी आहे. आजही आपण एकमेकांसोबत म्हणजे बंधुत्वाच्या मित्रत्वाच्या भावनेने राहतो. आजही आपण खेड्यामध्ये एकमेकाची चटणी भाकरी आणून खातो आणि जो पूर्णच काही ओबीसी समाज असा नाही की तो मराठा समाजाच्या बाजूने असं वक्तव्य करतो. फक्त 5% बोलतोय. जो प्युअर राजकारणी आहे त्यांना दोन्ही समाजात फूट पाडायचे आणि दोन्ही समाजात फूट पाडून त्यांना प्युअर ओबीसीचे मत आहे ते त्यांना फोडून त्यांच्याकडे घ्यायचे म्हणून ते खरं तर हे वक्तव्य करत आहेत. तर विदर्भामध्ये पाहिलं तर विदर्भामधील कुणबी मराठा जे आहे ते ओबीसी मध्येच आहे, तर तो कुणबी मराठा ही आंदोलनामध्ये सामील आहे का? तोही जरांगे पाटलांसोबत उभा आहे का? जे ऑलरेडी ओबीसी मध्ये काही आहे आणि काही मराठवाडा किंवा इतर जर बघितलं तर काही मराठे ओबीसी मध्ये नाही आहेत, तर ते कुणबी मराठे आहेत का दादासोबत? निश्चित अकोला असेल, अमरावती असेल, यवतमाळ जिल्ह्यात तर खूप आपण उग्र रूप घेतलं होतं माहितीच आहे आपल्याला. आपण पण विदर्भातच येतोय. नागपूर असेल म्हणजे विदर्भातले सुद्धा सगळे जिल्हे दादांसोबत आहेत. ते सुद्धा ताकदीने सोबत आहेत. प्रत्येक ठिकाणी दादाच्या सभा झाल्यात. आताही घोंगडी बैठक होती तर दादांना बोलावणं होतं पण दादांना म्हणजे वेळ नाही पुरला की तिथपर्यंत जायला. पण निश्चित पुढील काळात दादा विदर्भात दौरा करतील. आणि आजही ते जरी कुणबी ते स्वतः सांगतात की आम्ही कुणबी प्रमाणपत्र जरी आम्हाला भेटलं असलं तरी पण आम्ही आधी मराठा होतो आणि मग आम्हाला कुणबी प्रमाणपत्र भेटलं. आता आमच्या भावांना सुद्धा ते भेटलं पाहिजे. जे मराठवाडा जो वंचित आहे किंवा आपले जे 3 तालुके वंचित आहेत यांना सुद्धा ते प्रमाणपत्र भेटलं पाहिजे. यासाठी ते सुद्धा खंबीरपणे दादाच्या पाठीशी उभे आहेत. मॅडम, मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही इच्छुक होतात हदगाव हिमायतनगर विधानसभा लढवण्याकरिता मराठ्यांकडून इच्छुक होतात, पण मनोजदादांनी निर्णय घेतला की आपण विधानसभा लढवणार नाहीत, तर तुम्हाला काय वाटलं? म्हणजे काय भावना होत्या तुमच्या? तुम्हाला अर्ज मागे घ्यावा लागला, काय भावना होत्या तुमच्या? तुमची कशी तयारी होती? खरं तर माहिती आहे का आम्ही जेव्हापासून दादासोबत जोडल्या गेलो होतो, एक आंदोलन करते म्हणून एक समाजाचं काम म्हणून जोडले गेलेलो होतो. जेव्हा आम्ही दादांसोबत सुरुवातीपासून तेव्हा ना कुठली विधानसभा होती, ना कुठली लोकसभा होती, ना राजकारण होतं.
त्याच्यामुळे माहिती आहे का, दादानी जेव्हा नाही लढायचं ठरवलं तेव्हा आम्हाला काही वाटण्याचं कारणच नव्हतं, कारण मी आंदोलन करते होतो. आंदोलन करते म्हणून या निवडणुकीत आम्ही सहभागी झालो होतो. आणि माझ्यासारखे आंदोलनकर्त्यांनी जे होते त्यांना काही वाटण्याचं कारणच नव्हतं. निश्चित जे राजकीय याच्यातून त्यामध्ये गेले होते त्यांना काही वाटण्याचं कारण आहे आणि त्यांना वाटलंही असणार आहे. पण जे माझ्यासारखे आंदोलनकर्ते असतील, दादांसोबत जोडले गेलेले होते, वेळोवेळी दादांच्या आंदोलनात आम्ही सहभाग घेतलेला आहे, त्यासाठी आम्हाला काहीच नाही वाटत. कारण आम्हाला माहिती आहे की दादांनी जो निर्णय घेतला होता समाजहिताचाच आहे आणि समाजहिताचाच असणार आहे. आणि दादांची भूमिका आधीची राजकीय नव्हती. आपण राजकीय भूमिकेतून दादासोबत राहिलोच नव्हतो आतापर्यंत. आपण एक सामाजिक आणि समाजाचं काम म्हणून दादासोबत होतो. त्यामुळे काही वाटण्याचं कारणच नाहीये आणि आम्ही दादासोबत शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही दादासोबत राहू. मॅडम, मला अजून एक गोष्ट सांगा की ह्या मराठ्यांच्या लढ्यामध्ये, मराठ्यांच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये मुस्लिम समाज असो किंवा इतर समाज मराठ्यांसोबत उभा होता का किंवा आहे का? निश्चितच. आता हे त्रिसूत्रीकरण तर वेगळं आपलं, पण सुरुवातीपासून आपण बघत आलो 14 महिन्यापासून जे काही दादाचे दौरे झाले असतील, जो मुंबई दौरा झालेला आहे, मुंबई दौऱ्यामध्ये तर तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक ठिकाणी माहिती आहे का, धनगर समाज असेल किंवा दलित समाज असेल किंवा मुस्लिम समाज असेल, ह्या समाजांनी जागोजागी आपली व्यवस्था केलेली आहे. दादांचे खूप मोठे मोठे स्वागत झालेले आहेत आणि म्हणजे पाण्याच्या बॉटलपासून खायपर्यंत म्हणजे सगळ्या व्यवस्था त्यांनी केलेली आहे आपली. आणि एवढंच नाही तर माहिती आहे का, आता जेव्हा दादाचं राजकीय जेव्हा दादांनी हे घेतली होती, भूमिका घेतली होती, तेव्हा मी स्वतः अनुभव घेतला या गोष्टीचा. मी जेव्हा हातगाव हिमायतनगर लढायचं ठरवलं होतं, मला स्वतः लोकांच्या कॉलिंग होत्या, तिच्याच नाही तर आजूबाजूच्या पण लोकांच्या कॉलिंग होत्या, मुस्लिम समाज असतील, दलित समाज असतील, की ताई तुम्ही तिथं लढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्हाला काहीच नकोय, आम्ही स्वतः जरांगे पाटलाचे समर्थक आहोत, आम्ही स्वतः तुम्हाला म्हणजे मदत करायला तयार आहोत आणि करणार पण. एका समाजावर निवड. आणि अजून एक सांगायचं झाल्यास तुम्हाला माहिती आहे की आपले म्हणजे ओपनचे तर दादांकडे गेलेच, पण तुम्हाला आता हिचंच उदाहरण सांगते, उमरखेड महागावचं. जवळजवळ माहिती आहे का, माझ्याकडेच येऊन शिफारस घेऊन, म्हणजे ताई दादांना आम्हाला तिथं शिफारस म्हणण्यापेक्षा मी काही हे नाही खूप शिफारस कुणाची घेऊन जाण्यासारखी, कारण दादांना कोणाची शिफारस चालत नाहीये. पण एक बाबा, मी एक इच्छा आंदोलक म्हणून समजा लोक माझ्याकडे आले आणि मी त्या दादांकडं जेवढ्या फाईल पाठवल्या, जवळजवळ 13 ते 15 फाईल दादांकडे आपले स्वतःचे बायोडाटे गेले. म्हणजे एका मतदारसंघातून एससी कॅटेगरीच्या 14 ते 15 फाईल जाणं म्हणजे हा समाज आपल्यासोबत होता, हा सिद्ध होता. एवढे झाल्यानंतर पक्षांनी सुद्धा म्हणजे पक्षांनी सुद्धा ज्याची नाराजी केली होती असे सुद्धा बरेचसे लोक दादांकडे गेले आणि दादांनी सुद्धा त्यांचा सन्मानच केला. जे कोणी जातील त्या दादांनी कधी असं केलं नाही की कोणाला वेळ दिला नाही किंवा कोणाची फाईल घेतली नाही किंवा तुम्हाला पक्षांना टाकून म्हणजे बाजूला केले, तुम्ही माझ्याकडे येणार नाही, हे सुद्धा दादा कधीच बोलले नाही. म्हणजे दादांनी सुद्धा प्रत्येक समाजाला सन्मान दिला, प्रत्येक लोकाला सन्मान दिला. त्याच्यामुळे लोक सुद्धा दादांकडे कल होता सगळ्यांचाच. धन्यवाद ताई, तुमचा वेळ दिला. मराठा समाजाची जरांगे पाटलांची काय भूमिका आहे तुम्ही स्पष्ट केलेली आहे. आज आपण मराठा रणरागिनी आणि मराठा आंदोलक सरोजताई देशमुख, उमरखेड, जिल्हा यवतमाळ यांची आपण आज इथे मुलाखत घेतलेली आहे. प्राईड न्यूज इंडियाकडून मुलाखत घेण्यात आलेली आहे. मी रिपोर्टर दीपक भवर, प्राईड न्यूज इंडिया.